भारतीय जनता पार्टीच्या वतीने वावंजे जिल्हा परिषद गटातून कमळा एकनाथ देशेकर तर वावंजे पंचायत समिती गणातून आरती कुणाल काठे आणि चिंधरण पंचायत समिती गणातून अंकुश खेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। मागील विधानसभा निवडणूक तसेच नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेची पसंती मिळत असल्याचे दिसून आले असून पनवेल तालुक्यात विकास कामांसाठी मिळालेला निधी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना भाजपच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने शहरी भागासह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी हाच जनतेचा पहिला पसंतीचा पक्ष ठरेल असा ठाम विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। दरम्यान पंचायत समिती निवडणुकीत 16 पैकी 14 जागांवर विजय मिळेल आणि पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकेल असा आशावाद अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केला। संपूर्ण देशभरामध्ये आपण बघतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम उभं राहिलंय। हे राज्यामध्ये जिल्ह्यात गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्रातल्या निवडणुका पाहिल्यात। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत किंवा राज्याचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून जी कामं होत आहेत याला सर्वसामान्य जनतेची अतिशय चांगली पावती मिळते। आपण विधानसभेच्या निवडणुका 1 वर्षापूर्वी झालेल्या पाहिल्या। महाराष्ट्रामध्ये अगदी दणदणीत असा प्रतिसाद महायुतीला मिळाला आणि हीच परंपरा आधी नगरपालिका निवडणुका आणि आता महापालिका निवडणुकांमध्ये कायम आहे। भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिकेला निवडून आलेल्या एका पक्षाच्या जागा आणि उर्वरित सगळ्या पक्षाच्या जागा यापेक्षा भारतीय जनता पार्टीची टोटल जास्त आहे। महापालिकेला भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या जागा उर्वरित सगळ्या पक्षाची टोटल भाजपची टोटल मोठी आहे आणि याच बरोबरीनं नगराध्यक्ष सुद्धा भाजपचे निवडून आलेले नगराध्यक्ष थेट आणि इतर सर्व पक्षाचे मिळून आलेले नगराध्यक्ष भाजपला लोकांची पसंती मिळते। विकास कामं जी पनवेल तालुक्यात झालेली आहेत ती विकास कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेत। मग तो आमदार निधी असो, जिल्हा नियोजनचा निधी असो, राज्य सरकारचा निधी असेल, केंद्र सरकारचा निधी असेल, निधी विकास कामाचा भाजपने आणलाय। विकासाची कामं भाजपने केलीत। योजना सर्वसामान्य माणसासाठीच्या व्यक्तिगत योजना, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याच्यामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर असेल, व्यक्तिगत शौचालय असेल, त्याचबरोबरीनं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये मिळत आहेत ते असतील। कोविडच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने लशी फ्री दिल्या म्हणून भाजपचं सरकार होतं, त्यांनी फ्री दिल्या म्हणूनच हे मिळू शकलेलं आहे। आणि त्याचबरोबरीनं या कोविडच्या मुळे अनेक लोकांचा हातावरती पोट होतं, ज्यांचा ग्रामीण भागातल्या लोकांचा शहरात रोजगार होता, शेती नव्हती, शेतीच्या साठी तुकडा नव्हता, त्यांना 5 किलो धान्य माणशी मोफत द्यायला 2020 साली सुरुवात झाली। 20 सालापासूनची मोफत धान्याची परंपरा आजही कायम आहे। लोक म्हणायचे भारतीय जनता पार्टीला निवडणुकीपुरतं हे घोषणा करतात, निवडणुकीपुरतं घोषणा करतात। 2024 साली काँग्रेसवाले म्हणायला लागले की या निवडणुका संपल्या की तुमचं मोफत धान्य बंद होणार। मोदींनी सांगितलं असं म्हणतात का? 24 सालापासून 29 सालापर्यंत 5 वर्ष मोफत धान्य आम्ही 5 किलो माणशी देणार हे मोदी सरकारनं जाहीर केलं। आज 1 वर्ष लोटून गेलंय, ही योजना चालू आहे, 29 पर्यंत चालू राहणार आहे। लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीच्या आधी घोषित केली, काँग्रेसवाले कोर्टात गेले, लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळता कामा नयेत यासाठी का तसे झालं तर लोक भाजपला मत देतील, पण भाजपला या ठिकाणी कोर्टामध्ये आपली बाजू मांडायची वाटती, ती कोर्टामध्ये बाजू मांडली आणि या ठिकाणी ते लाडकी बहीण योजना चालू ठेवलेली आहे। आज 1 वर्ष उलटून गेलंय, निवडणूक झाली आहे, पण तरी सुद्धा लाडकी बहीण योजना ना बंद झाली ना या कुठल्या निवडणुका झाल्यावर बंद होणार। उलट पुढच्या कालावधीमध्ये याच्यातला निधी कसा वाटेल 1500चा या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री म्हणाले आम्ही प्रयत्न करू। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे दिलेला शब्द पाळणार आहे। या उलट ज्यांनी बँकांमधून पैसे विश्वासानं ठेवले त्या विश्वासाला या ठिकाणी ज्यांनी 520 कोटीच्या घोटाळ्याचं रूप दिलं आणि ती बँक बुडवली त्यांचे सुद्धा पैसे भाजपचं सरकार केंद्रात होतं, मोदींचं सरकार होतं म्हणून इन्शुरन्स मधून मिळालेत। यांच्या प्रॉपर्टी कुठली विकली गेलेली नाही, यांच्या प्रॉपर्टीतून हे पैसे मिळालेले नाहीत, हे पैसे भाजपच्या सरकारच्या मुळे इन्शुरन्सचे पैसे 5 लाखाच्या आत मिळालेत, त्याच्या वरचे सुद्धा पैसे भाजपच्या मुळेच या लोकांना मिळणार आहेत। त्यामुळे लोकांच्या अडचणीत पण आम्ही आहोत। बँकेचा घोटाळा आहे, कोविडचा काळ आहे, याच्यामध्ये लोकांच्या अडचणीत पण आम्ही आहोत। लोकांच्या विकासासाठी गावागावामध्ये रस्ते, गटार, पाणी या सगळ्या योजना, समाज मंदिरं
यासाठी सुद्धा आम्ही आहोत. आणि प्रत्येक अडीनडीला भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या सोबत लोकांच्या मध्ये राहिलेली आहे. त्यामुळे शहर असू द्या, ग्रामीण भाग असू द्या, या पूर्वीच्या निवडणुकात काय घडलंय, मला वाटतं जनतेला आता हा इतिहास पुसून काढायचा आहे. आणि जनता या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी हाच आमचा पहिल्या क्रमांक पसंतीचा पक्ष आहे हे सिद्ध करणार आहे. आजपासून आम्ही उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात करतो. आज आपण पाहताय जे आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या आहेत, जनतेचा आशीर्वाद घेऊन ही सारी मंडळी आली आहेत, तर निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये गुलाल हा भारतीय जनता पार्टीचा. मागच्या काळामध्ये म्हणजे पंचायत समितीवर सातत्याने वर्चस्व राहिलेले म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं, आता ते महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. या ठिकाणी कसं असणार म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार आहे का? नाही, भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवते जिल्हाभरामध्ये. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, तर जिल्हाभरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येत नाहीयेत. तर त्यामुळे एकीकडं काही ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की शिवसेना आपल्याला जास्त जागा लढवायला देते, काही ठिकाणी म्हणतात की राष्ट्रवादी जास्त जागा लढवायला देते. आणि त्यामुळे जिल्ह्यामध्येच आमच्या मंडळींमध्ये या संदर्भामध्ये कुठल्या पक्षाच्या बरोबर जावं या संदर्भामध्ये अद्यापही एकमत झालेलं नाही. ते दोन पक्षाचं तर एकत्र येणार नाही यावर एकमत आहे की आम्ही एकत्र येणार नाही. तर त्यामुळे आज कार्यकर्ते जे लोकांमध्ये जाऊन निवडणुका लढवत आहेत त्यांची इच्छा आहे आम्हाला निवडणूक लढवायला मिळावी. त्यामुळे जिल्हाभरामध्ये आम्ही चर्चा केल्यात मध्ये गेल्या 2-3 दिवसात. आम्ही जवळपास रोजच भेटतोय. पण या संदर्भामध्ये उद्याचा दिवस शेवटचा आल्यामुळे आम्ही आता फॉर्म भरतोय आणि त्यानंतर पुन्हा आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. अरुण शेठ भगत साहेब संपूर्ण ग्रामीण भागामध्ये त्यांचं चांगलं एक वलय आहे आणि सातत्याने संपूर्ण कार्यकर्त्यांशी ते संपर्कात असतात. अनेक वर्षापासूनचा इतिहास राहिला की पंचायत समिती नेहमीच शेतकरी कामगार पक्षाकडे, मागच्या वेळेला त्यांची महाविकास आघाडीकडे राहिले होतं. हा इतिहास बदलू शकेल का आणि बदलला तर का बदलेल तुम्हाला असं वाटतं? गेल्या वर्षी मला वाटते फक्त एक पंचायत समिती आमची 16 मतानं विचुंबा पंचायत समिती गेली होती. आणि यावेळेला आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 8 16 आहेत. 16पेक्षा आम्ही 14 तरी याच्यावर आम्ही विजय मिळेल. कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये जो विकास केलेला आहे या विकासाच्या जोरावर आज तुम्ही बघत असाल तर कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे या उत्साहाच्या याच्यावरच आपण या सर्व कार्यकर्ते आम्हाला विजयाच्या जवळ नेतील असा आत्मविश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या वेळेला पनवेल पंचायत समितीवर लागणारच अशा प्रकारची एक आम्हाला आशा. माझं नाव आरती कुणाल काठे, मी वावंजे पंचायत समितीची उमेदवार आहे आणि राहिला आपण नितळस. आज आपण अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय देऊ इच्छिता? पहिली प्रतिक्रिया अशी, आमदारांनी जी वेगवेगळी विकास कामे केलेली आहेत आणि आम्हाला समाजसेवा करायची आणि प्रत्येकापर्यंत पोहोचून आम्हाला विकासात कामे पूर्ण करायची आहेत आणि जनतेच्या हितासाठी सगळं काही करायचंय. विजयाची किती खात्री वाटते? 100% खात्री आहे. आम्हाला आमची जनता साथ देणार आहे आणि आम्ही नक्की जिंकून येणार आहोत. भारतीय जनता पार्टीचा विजय असो.